हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि सकाळ तर आपली झालेलीच आहे. स्वागत आहे म्हटल्यावरती चला आपण जेवणाला काय बनलंय ते बघूया. इथं मस्तपैकी शेवग्याची भाजी बनवलेली आहे रस्स्याची. इथं आपल्या चपात्या झालेल्या आहे. आज मस्त शेवग्याची भाजी आणि चपात्या फक्त. इथे मी रात्रीची आपली शेवची भाजी मस्तपैकी गरम केलेली आहे. मला जायचं आहे कामाला, त्याच्यामुळे मी डब्बा भरायचा आहे मला आणि नाश्ता करायचा आहे. नाश्ता म्हणजे काय, माझा रोजचा नाश्ता चपाती आणि भाजी. आमच्या घरात वेगळं काय असं नाश्त्याला बनत नाही बरं का. स्वरा शाळेत गेलेली नाही तर विचारसाल स्वरा कुठं गेली तुमची. स्वरा दिसत नाही, स्वरा शाळेत गेली. इकडे चहा गरम करायला ठेवला आहे. आता वाजले आहेत 9:15 वाजलेत बरं का. 9:15 वाजलेले आहेत आणि माझं बघा ऑलमोस्ट पूर्ण रेडी झालेलं आहे. आणि मला 10 वाजता ऑफिसला पोचायचं असतं. त्यासाठी पटपट तयारी करून आपली डेली रुटीन आहे आपलं. चला या तुम्ही पण नाश्ता करायला. कामाला चाललो आहोत आणि पाठीमागनं बघा गाड्या येत आहेत. आले आणि हिची बघा घाई, माझी बॅग चेक करायची. बघा हे काय घड्याळ का लावला माझ्या बॅगला हात तू. सरा मला लावायचं होतं. बॉक्स आहे तो, काही घड्याळ बिड्याळ नाहीये. त्याच्यामधलं घड्याळ कुठे गेलं? नाहीये घड्याळ. मी काय हे घड्याळ बघा, हे घड्याळ माझ्या हातात आहे. तिथं नाहीये, इथं आहे. कोणी घेतलं? मी. कोणासाठी? माझ्यासाठी. का? असंच. हे स्टिकर ह्या घड्याळ्यासोबत आहे ना छान स्टिकर भेटलेत. फ्री मध्ये आर्ट द आर्टिस्ट, ते काय बोट हर्ड. अच्छा काय, तू बॅग नको चापत जाऊ ग खरा. काय नूडल्स आहे? हा आत्ता बनवायची नाही. ओके. हे रोज रोज असं घरी आलं का पहिलं बॅग चेक करायची. किती मस्त. थँक्यू. तू किती चांगली. घड्याळ पण माझ्याच आहे. काय म्हणली परत बोल. घड्याळ पण माझ्याच आहे. मामाकडून आणलं घड्याळ. ते पण माझं, हे पण माझं, सगळंच माझं. चल घेऊन राहणार मी. हे बघा किती मस्त हे स्टिकर. बघ माझं घड्याळ. हे बघ आपली मॅगीला सुरुवात पण केली मॅडमने. लगेच बनवायची. आवरून आले आणि बेडवरती बसले. बसल्या बसल्या मला झोप आली. मी झोपले आणि एवढ्या जोरात दरवाजा वाजत होता. म्हटलं कुणी एवढा दरवाजा वाजवतं. दरवाजाने माझी झोप उडाली. तुम्हाला मी दाखवते का तो दरवाजा वाजत होता. तो आमचं काय चालू आहे. कशी आहे टेस्ट? खूप मस्त. मला दे थोडी. फक्त शेजवान सॉस टाकायचं. मस्त. मला येईल का खाता. मॅगी तर खाल्ली पण हिने एवढी तिखट बनवली ना. आणि वरनं शेजवान चटणी टाकलेली आहे. बापरे खूप तिखट आहे. आणि तुम्हाला मी दाखवते का दरवाजा वाजत होता ते. कशी तिखट खाते ती सोरा. एक नंबर आहे म्हणती. कसं आहे कामावरनं घरी आले ना तर घरात बघितलं डब्यामध्ये तांदूळ नव्हतं. आणि येताना पीठ पण घेऊन आले. तर म्हटलं आता खाली जाऊन परत तांदूळ घेऊन यायचं. एकदाच डीमार्टला जाऊन बाजार आणायचा होता. पण ते काय माझ्याच्याने शक्य झालं नाही. तर मी केलं झेप्टो. खूप इझी वाटतं यार. मला खरंच इझी वाटतं. आपली मनपसंत चीज आपण तिथंच चॉईस करा. पैसे पण तितकेच लागतात. हां पैसे पण तितकेच लागतात. आमची लेक सांगते बरं का. आणि ती ऑर्डर काय ऑर्डर केलं तर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही म्हणसाल ही सारखीच झेप्टो ऑर्डर करते, सारखीच झेप्टो ऑर्डर करते. असं काय नाही. माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत.
पण मला जे गरजेचं सामान असतं हवं असतं ते मी नक्की ऑर्डर करते आणि दाखवते मी तुम्हाला काय काय ऑर्डर केलं ते. त्यानंतर हे बघा, मिरची पावडर, संतूर, पुरेग्लो, नमक संपलं होतं आपलं, थोडंसं तेल, हां मीठ असते, आणि हे इंदुलेचा निजपड आणि पावडर, असं मी केलेलं झेप्टो ऑर्डर. आणि हा पसारा बघा, बघून घ्या सगळं सामान कमी किमतीत भेटलं बरं का. सुपर सेवर ऑफर होती. आणि इकडे मी वाटाणा घेऊन आले, त्याला सोलायचं आहे. स्वरा म्हणती सारखीच वाटाणा घेऊन येते. स्वरा म्हणती जे माझं आहे ते तुझं बिलकुल नाही आहे, कारण की ते माझं आहे. कधी कधी आपल्यासाठी आपली हौस पूर्ण करण्यासाठी आपणच ऑर्डर करावी लागते, आपणच काही गोष्टी घ्याव्या लागतात. आपल्याला कोण काय घेऊन देत नसतंय. हौस होती मला, म्हटलं चला पूर्ण करूया आपली हौस, आपणच पूर्ण करायची. आज ऑर्डर केलं आणि आली ती पण डबल खुशी. मॅगी तिखट केली आणि मला म्हणती खा 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 म्हणती. काय खाऊ शकते? मी नाही खाऊ शकत. मी खाऊ शकते. तू खाऊ शकते, तू खा, मला नाही खायचे. झोप उडाली अख्खीच्या दरवाजाने. खरंच एवढा जोर जोरात तो दरवाजा वाजत होता, आणि मला जोरात दरवाजा वाजवला ना कुणी की माझं डोकं खराब होतं. मला नाही आवडत दरवाजाची कडी कुणी वाजवलेली जोरात. मागच्या टायमाला पण आमच्या इथं आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो ना, त्या बिल्डिंगचं ए विंग बी विंग 2 बिल्डिंग आहेत. तर गेल्या टायमाला पण असाच एक मेडिकलवाला आलेला, आणि तो जोर जोरात दरवाजा वाजवतो. मी घाबरली की बाबा कोण आहे, एवढं जोरात कोण दरवाजा वाजवतो, कोण आपलं घरचं आले, काय झालं की काय. अशी घाबरली ना. बघतो तो मेडिकलवाला बोलतो आपका पार्सल. म्हणलं मेरा पार्सल, कौन सा पार्सल. नंतर त्याला तो पार्सल, त्याला म्हटलं 1 मिनिट थांब, पहिलं तर ते माझं पार्सल नाही आहे, आणि तू एवढं जोर जोरात जाऊन दुसऱ्यांचा दरवाजा का वाजवतो. म्हटलं अजिबात वाजवायचा नाही. बोलतो मैंने जोर से किधर बजाया, मैंने तो धीरे से बजाया. मतलब नहीं बजाने का, किसी का भी दरवाजे पे जाके इतना जोर जोर से नहीं बजाने का. मग नंतर तू आणखी 5 मिनिटं तिथंच थांबून राहिला. अरे बोलते माझं पार्सल नाही. बोलतो मी कन्फर्म करलो. अरे म्हटलं जर माझं नाहीच तर तू कन्फर्म करायची काय गरज आहे. जर मला मेडिकलमधनं काय आणायचं असतं तर मी येता येता घेऊन येईन, तुझ्याकडनं मला ऑर्डर करायची काय गरज आहे. तरी पण तू असं रगीलसारखा उभा राहिला. शेवटी त्यांनी ते कन्फर्म केलं. त्यांची पण जबाबदारी असते यार, ती ऑर्डर त्यांना आलेली असती तर त्यांना ती द्यायची असती. आणि ना तुम्हाला एक किस्सा सांगते बरं का. मी म्हटलं माझा किस्सा एक सांगते तुम्हाला, तर ही मला म्हणते तुझ्या किचनमध्ये तू गेली आहे तर लगेच तुझ्या किचनमधनं मला पाणी आणून दे. कशी. मी फर्स्ट टाईम आहे ना जेप्टो ऑर्डर केलेलं, आणि ते लवकर आलं. सॉरी, ते लवकर पण आले. डिलेवरी पण चांगली झाली त्याची. बिचारा डिलेवरी मॅन पण चांगला होता. पण मला काय आलं काय माहिती मनामध्ये, ते असं रिव्ह्यू टाकायचे असतात ना, तर ना मी रिव्ह्यू टाकला की बॅड क्वालिटी असं टाकलं बरं का. आणि नंतर त्यांनी ते रायडर कसे आहेत, रायडरने डिलेवरी केली का, त्याच्यासाठी पण मी 1 स्टार दिला. तर माझी चुकी झाली ती का मी स्टार दिला. 1 नाही द्यायला पाहिजे. खरंच यार, ती लोक एवढी मेहनत करून आहे ना आपल्याला सामान आणून देतात, आणि ना त्यांना आपण नाही करायला पाहिजे. कारण की आपण त्यांना जे रिव्ह्यू देतो ना, त्यांची ID पण ब्लॉक होऊ शकते. झेप्टोमधनं त्यांना काम मिळणं पण बंद होऊ शकते. ही माझी ना चुकी झाली. मी ते कुणाचं तरी एक व्हिडिओ बघितला, आणि त्यांनी सांगितलं की जे गिग असतात, गिग वर्कर्स, त्यांना गिग वर्कर्स बोलतात. जे असे ऑर्डरचं काम करतात ना त्यांना गिग वर्कर्स बोलतात. आणि त्यांना आपण रिव्ह्यू देताना ना चांगले रिव्ह्यू द्यायचे असतात. हे मी तुमच्यासाठी पण सांगते बरं का. तुमच्याकडे पण कधी जेप्टो तुम्ही ऑर्डर केली, किंवा ॲमेझॉन ऑर्डर केली, किंवा दुसरं कुठलंही जे ऑनलाईन आहेत ते तुम्ही ऑर्डर केलं ना, प्लीज त्या रायडर्स लोकांना ना चांगले रिव्ह्यू द्या. कारण की आपल्या एका रिव्ह्यूमुळे त्यांची ID ब्लॉक होऊ शकते. त्यांना त्यांचं जे घराचं इन्कम आहे
ते आपल्यामुळं थांबवू शकतं. त्यामुळे मी नेहमी आहे ना, तर जेव्हा पण मी ऑर्डर देते ना, त्यांचे रिव्ह्यू, रायडर लोकांचे रिव्ह्यू एकदम चांगले टाकते. कारण की ते एवढे ट्रॅफिकमध्ये अडकतात आणि आपल्याला ऑर्डर द्यायला येतात. कधी कधी पावसाळ्याचे सुद्धा खूप चांगलं यार. आणि आपण त्यांना रिव्ह्यू टाकतो असे. मला त्या दिवशी ना खरंच बॅड फील झालं. मी तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला असं वाटलं की यार, हे गिग वर्कर असतात, त्यांना एवढे कमी पैसे भेटतात त्यांच्याकडनं आणि त्यांना कुठल्या फॅसिलिटी पण नाही. पहिली गोष्ट, गिग वर्कर्सला कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज नाही. कामावरनं काढलं तर जे मेडिक्लेम वगैरे असतं ते तसं काही नाही आहे त्यांना. तुमची आयडी चालते तोपर्यंत, तुम्ही चालवा, नसेल तुम्हाला काम करायचं तर नका करू, असं आहे. पण आपल्या एका चुकीमुळे त्यांच्या बॅड रिव्ह्यू जाता कामा नाही. चला, ही नूडल्स ठेवलेत माझ्यासाठी. मला म्हणते तू खाते, हे एवढं मिरची टाकली त्याच्यामध्ये आणि मला म्हणते तू खा. आणि मला ना ह्या जे चॉपस्टिक आहे ना, याने अजिबात खाता येत नाही बरं का. स्वर कसं रे, खा ना मग. स्वराने बनवलेला मायक्रोस्कोप बघा. हे बघा, इथं ती मॅग्निफाईंग ग्लास आहे. ह्याला तिने आणि तिच्या पप्पांनी मेहनत केलेली. 2:30 वाजेपर्यंत रात्री जागले होते दोघं जण. मला बोलते तू काय मला हेल्प करते. माझ्या पप्पा बघ माझ्यासाठी किती करतो. बघा किती छान आकार दिलेला आहे माझ्या पोरीने, किती सुंदर. सर ह्याला फेकून द्यायचं नाही, असंच ठेवायचं. फेकून कोण देणार आहे, इतकी मेहनत केली. आणि तिने मला एक सांगितलेलं कापायला. तर हे जे आहे ना, ही जी पट्टी आहे तुम्हाला मी दाखवते, ही पट्टी आहे ना, तिने मला कापायला सांगितली होती. अशी किती पट्ट्या जोडलेल्या आहेत ह्या बघा. 1 2 3 4 5 6 पट्ट्या आहेत बरं का. आणि तिने मला त्याच्यामधल्या अशा 6 पट्ट्या आहेत त्या पुठ्ठ्याच्या कापायला सांगितलेलं. मी तरी ना हे एवढं कापलेलं. ती मला म्हणते ठेव बाई ठेव, काम वाढवशील तू माझं. एक तर माझ्याकडे पुठ्ठा कमी आहे आणि किती सुंदर बनवलंय बघा ना. कसं यार, आजकालची मुलं ना किती हुशार झालेली आहे. पण सॉरी, या पुठ्ठ्याला पण आतून कलर द्यायला पाहिजे होता. तू काहीतरी करायला पाहिजे होतं याचं. मॅग्निफाईंग ग्लास बघा. माझे एवढे पैसे घालवले होते, असं जीव जळत होता. पण नंतर जेव्हा ही प्रतिकृती तयार झालेली, काय सुंदर झालं यार. आणि पैसे वसूल झाले बरं का माझे. अजिबात मला दुःख नाही पैसे वेस्ट गेल्याचे. मुलं काहीतरी चांगलं करतात ना, तेव्हा त्या पैशाचं आपल्याला काही वाटत नाही. एवढा इथं तुम्हाला असं वाटत असेल, एवढा इथं ग्लास आहे बघा. ग्लास आहे, ग्लास दिसत नाही बघा. हा इथं बघा, इथून दिसतोय ग्लास आहे. कसं आहे सांगा बरं का. मायक्रोस्कोप, माझ्या बाबूनी बनवलेला मायक्रोस्कोप कसा आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये प्लीज. इतकं तिखट आहे ना तरी पण खाते, वेस्ट नाही करायचं. कसं यार स्वरा, तू एवढं तिखट करू शकते. तुला नसेल खायचं ना, तू नको एवढं हे करू जाऊ, दुसरे तरी खाईन. लय तिखट आहे वाया नाही जावं म्हणून मी खाते. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.